सध्या देशात एका सर्वात मोठ्या प्रकल्पाची चर्चा होत आहे। तो प्रकल्प म्हणजे वाढवण बंदर प्रकल्प। महाराष्ट्रातील हा प्रकल्प भारतातील सर्वात मोठ्या प्रकल्पापैकी एक मानला जात असून पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या प्रकल्पासाठी खूप उत्सुक असल्याचे दिसतात। वेळोवेळी त्यांनी या प्रकल्पावर भाष्य देखील केलं आहे। जगाच्या पाठीवर हा प्रकल्प खूप मोठा मानला जात असून आर्थिक तसंच व्यापाराच्या दृष्टीने या प्रकल्पाला खूप महत्त्व दिलं जात आहे। नेमका काय आहे हा प्रकल्प? देशातील सर्वात मोठा प्रकल्प म्हणून वाढवण बंदर प्रकल्पाकडे का पाहिलं जात आहे? आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या प्रकल्पाबद्दल सर्व काही जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी रेणुका पवार, तुम्ही पाहताय ऋतम मराठी। राज्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यापासून देवेंद्र फडणवीस ॲक्शन मोडमध्ये आले आहेत। अगदी पदाचा कार्यभार सांभाळल्याच्या पहिल्या दिवसापासूनच फडणवीस सरकार महाराष्ट्र विकास कामाच्या मागे लागलं आहे। राज्याच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री वेळोवेळी बैठका देखील घेत आहेत। अशातच राज्यातील सर्वात मोठ्या प्रकल्पावर म्हणजेच वाढवण प्रकल्पावर त्यांनी वेळोवेळी भाष्य देखील केलं आहे। नेमका काय आहे हा प्रकल्प पाहूया। वाढवण बंदर प्रकल्प जगातील सर्वात खोल व मोठ्या बंदरांपैकी एक तसंच महत्त्वपूर्ण बंदर होणार आहे। या प्रकल्पामुळे देशाच्या आर्थिक विकासाला तर चालना मिळणारच आहे, पण देशासोबतच महाराष्ट्राच्या विकासात ज्यांचे मोठे योगदान आहे म्हणजे मच्छीमार बांधवांसाठी देखील हा प्रकल्प खूप फायद्याचा मानला जात आहे। वाढवण बंदर प्रकल्प रेल्वे महामार्गांशीही जोडला जाणार असून यामुळे या परिसरात नवनवीन व्यापार सुरू होतील, ज्याचा सर्वात मोठा फायदा महाराष्ट्रातील व्यापाऱ्यांना होईल। तसंच भविष्यातील आंतरराष्ट्रीय उत्तर दक्षिण वाहतूक कॉरिडॉर आणि भारत मध्य पूर्व युरोप कॉरिडॉरसाठी एक प्रवेशद्वार म्हणून देखील काम करेल। गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या या वाढवण प्रकल्पाला अखेर पंतप्रधान मोदींनी परवानगी दिली असून या बंदरासाठी तब्बल 76,200 कोटी रुपयांची मंजुरी दिली आहे। महाराष्ट्रासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा तर आहेच, पण पूर्णपणे तयार झाल्यानंतर वाढवण बंदर हे जगातील सर्वात मोठ्या 10 बंदरांपैकी एक असणार आहे। हा प्रकल्प 2 फेजमध्ये पूर्ण केला जाणार असून पहिला फेज 2029 ते 2030 पर्यंत पूर्ण केला जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे। दरम्यान वाढवण बंदर हे भारताचा आणि महाराष्ट्राचा पुढील 20 वर्षांचा विकास निश्चित करणारे पोर्ट ठरेल असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे। वाढवण बंदर हे पालघर जिल्ह्यात असणाऱ्या डहाणू तालुक्यातील वाढवण येथे प्रस्तावित व येत्या काळात तयार केले जाणारे एक खोल समुद्रातील बंदर आहे। हे बंदर विकसित करण्याची कल्पना 60 वर्षांपूर्वीच अस्तित्वात आली होती, पण वाढवण बंदराची ती कल्पना फक्त चर्चेपुरतीच सीमित राहिली होती। त्यानंतर पुन्हा एकदा 1998 मध्ये तत्कालीन महाराष्ट्र सरकारने ऑस्ट्रेलियामधील P&O कंपनीला येथे बंदर उभारण्यासाठी परवानगी दिली होती, पण याला डहाणू तालुका पर्यावरण संरक्षण प्राधिकरणाने वेगवेगळी कारणे देत नकार केला होता। पण त्या प्राधिकरणासह अनेक अडथळ्यांवर मात करत वाढवण प्रकल्पाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे। 60 वर्षांपूर्वी एखाद्या प्रकल्पाची चर्चा होते आणि त्याला 60 वर्षांनंतर मान्यता मिळते, यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दूरदृष्टी खूप महत्त्वाची आहे। हा प्रकल्प देशाच्या विकासात एक गेम चेंजर ठरणार आहे। मुंबईपासून प्रस्तावित वाढवण बंदर फक्त 150 किलोमीटरच्या अंतरावर आहे। या बंदराची रस्त्याने कनेक्टिव्हिटी चांगली असल्याने याचा थेट फायदा नजीकच्या शहरांना आणि राज्यांना होणार आहे। गेल्या 4 वर्षांपासून वाढवण बंदराचा हा प्रकल्प रखडला होता। वाढवण बंदराच्या उभारणीसाठी ज्या परवानग्या हव्या होत्या त्याचा पाठपुरावा महाविकास आघाडी सरकारने न केल्यामुळे या प्रकल्पाची मंजुरी पुढे गेली। महाविकास आघाडी सरकारला हे बंदर होऊ नये असंच वाटत होते, त्यामुळे त्यांनी जाणून बुजून या प्रकल्पाचा पाठपुरावा केला नव्हता असा आरोप त्यांच्यावर भाजपकडून सातत्याने केला जात आहे। याचा परिणाम असा झाला की 65,000 कोटींचा प्रकल्प 78,000 कोटींवर येऊन पोहोचला। 2022 मध्ये पुन्हा एकदा राज्यात सत्ता बदल झाला आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडे उपमुख्यमंत्री पद आलं। त्यांनी CRZ आणि केंद्रीय मंत्रालयाकडून लागणारी विविध ना हरकत प्रमाणपत्रे तसेच पर्यावरण विभागाकडून लागणाऱ्या परवानग्या मिळवून या प्रकल्पातील सर्व अडथळे दूर केले। या बंदरामुळे पालघरचा विकास तर होणारच आहे, पण त्याचबरोबर
इथे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीही होणार असल्याचं बोललं जात आहे। वाढवण बंदरामुळे पालघरमध्ये मोठी जहाजं येऊ शकणार आहेत। यामुळे पालघर आणि महाराष्ट्र ग्लोबल सप्लाय चेनचा भाग बनू शकणार आहे। सध्या जगभरातील देश चायनामधून बाहेर पडण्याचा विचार करत आहेत। अशा वेळी आपल्या देशात चांगले इन्फ्रास्ट्रक्चर उपलब्ध करून दिले तर आपल्या देशात मोठे परिवर्तन होण्यास सुरुवात होईल, अशी दृष्टी समोर ठेवून पंतप्रधान मोदींनी या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे। महाराष्ट्र मेरीटाईम आणि जवाहरलाल नेहरू पोर्ट अथॉरिटी यांच्या वतीने वाढवण बंदर तयार केले जाणार आहे। हे बंदर लँडलॉर्ड मॉडेलच्या धर्तीवर विकसित केले जाणार आहे। या बंदरामुळे देशाच्या आयात आणि निर्यातीला मोठ्या प्रमाणात चालना देखील मिळणार आहे। भविष्यात जवळपास 90% कंटेनर्सची वाहतूक ही वाढवण बंदरातून केली जाणार आहे। या बंदराची नैसर्गिक खोली देशातील सर्व बंदरांपेक्षा अधिक आहे। तसेच हा प्रकल्प राष्ट्रीय महामार्ग रोड नेटवर्क आणि डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर रेल्वे नेटवर्कशी जोडला जाणार आहे। या बंदराची वार्षिक कंटेनर हाताळण्याची क्षमता 23 दशलक्ष TEUs तर माल वाहतूक करण्याची क्षमता 254 दशलक्ष टन असणार आहे। हे बंदर सुरू झाल्यानंतर वाढवण बंदर जागतिक स्तरावर 10व्या क्रमांकावर येऊ शकते। तसंच हे बंदर ग्रीन फ्युएल हब म्हणून काम करणार आहे। खरं तर गेल्या काही काळापासून जगभरात कंटेनर शिपचा आकार वाढत आहे। त्यामुळे सुमारे 18 ते 20 मीटर खोली असणाऱ्या एका बंदराची गरज भारताला आहे। जगातील सर्वात मोठं कंटेनर जहाज सामावून घेण्यासाठी भारताकडे एकही बंदर नाही, त्यामुळे अशा बंदराची आवश्यकता आहे। वाढवणच्या समुद्र किनाऱ्यापासून 10 किमी पर्यंत 20 मीटरची नैसर्गिक पाण्याची खोली उपलब्ध आहे। यामुळे मोठमोठी जहाजं या बंदरात येऊ शकतील। दुसरीकडे मात्र या प्रकल्पाला विरोध होत आहे, कारण या प्रकल्पामुळे मच्छीमारांच्या व्यवसायावर कुऱ्हाड येणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे। पण मच्छीमार बांधवांना वाऱ्यावर न सोडता उलट राज्य सरकार मच्छीमारांसाठी अत्याधुनिक फिशिंग हब तयार करणार असल्याचे फडणवीसांनी स्पष्ट केलं आहे। खरं तर विरोधकांकडून चुकीचा प्रचार करून स्थानिकांना भडकवण्याचे काम सुरू होते, मात्र देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेत पालघरमधील स्थानिकांशी चर्चा करून प्रश्न समजावून त्याचे निरासन केले आहे। तर हा होता देशाला आर्थिकदृष्ट्या तसंच व्यापाराच्या दृष्टीने महत्त्वाचा असणारा वाढवण प्रकल्प। आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि पाहत राहा वृत्त मराठी।